प्लास्टिकचा वाढता वापर हा केवळ पर्यावरणासाठीच नव्हे तर मानवी शरीरासाठीही अत्यंत घातक ठरत आहे. प्लास्टिकमुळे जमिनीचा कस कमी होऊन त्या नापीक होत आहेत. ही गंभीर बाब ओळखून रामराज्य प्रतिष्ठानच्या वतीने कोल्हापूरच्या ऐतिहासिक गंगावेश चौक येथे प्लास्टिक विरोधी जनजागृती मोहिमेचे आयोजन करण्यात आले. या मोहिमेचा शुभारंभ करताना प्रतिष्ठानतर्फे नागरिकांना मोफत कापडी पिशव्यांचे वाटप करण्यात आले. प्लास्टिक टाळा, पर्यावरण वाचवा असा संदेश देत येणाऱ्या काळात तब्बल 5,000 कापडी पिशव्या घराघरात पोहोचवण्याचा संकल्प यावेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुनील पाटील यांनी जाहीर केला. स्वच्छता दूत अमित देशपांडे यांच्याद्वारे सांगण्यात आले की प्लास्टिक कधीही नष्ट होत नाही, उलट ते जमिनीच्या थरांमध्ये साठून जमिनीची सुपीकता नष्ट करते. तसेच प्लास्टिकमधील रसायने अन्नावाटे मानवी शरीरात गेल्याने कर्करोगासारखे गंभीर आजार उद्भवत आहेत. यावर एकमेव उपाय म्हणजे प्लास्टिकचा वापर पूर्णपणे थांबवून कापडी पिशव्यांची सवय लावणे हाच आहे. गंगावेश परिसरात खरेदीसाठी आलेल्या नागरिकांना कापडी पिशव्यांचे वाटप करून प्लास्टिक न वापरण्याची शपथ स्वच्छता दूत अमित देशपांडे व कोल्हापूर महानगरपालिकेचे स्वच्छता कोऑर्डिनेटर मेघराज चडचणकर, कोल्हापूर महानगरपालिकेचे मुकादम शरद अष्टेकर यांच्याद्वारे देण्यात आली. केवळ सरकारवर अवलंबून न राहता प्रत्येक नागरिकाने कापडी पिशवीचा वापर सुरू केल्यास आपण आपली पृथ्वी आणि आरोग्य वाचवू शकतो. गंगावेश चौकातून सुरू झालेली ही चळवळ संपूर्ण शहरात नेणार आहोत असे प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले. या उपक्रमाचे परिसरातून आणि पर्यावरण प्रेमींकडून मोठ्या प्रमाणावर कौतुक होत आहे. यावेळी रामराज्य प्रतिष्ठानचे सुनील पाटील, अमेय भालकर, अमित संगपाळ, अभिषेक लुगडे, राहुल वासकर, राजू माने, चेतन शिंगटे, मंजुनाथ खोत, ओंकार गोसावी, रंजना सावंत, सतीश पाटील, आकाश काळे, युवराज चिखलकर, दिग्विजय कोलते, निखिल गवळी, श्रीकांत पाटील, संदीप पाटील यांसह कार्यकर्ते उपस्थित होते.